हाय फ्रेंड्स, डेली इंग्लिश फॉर यू या चॅनलवर तुमचे पुन्हा स्वागत आहे. डिअर फ्रेंड्स, आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचा वापर शिकणार आहोत. डिअर फ्रेंड्स, आजचा लेसन आपण 2 स्टेजेस मध्ये शिकणार आहोत. आपली फर्स्ट स्टेज ही असणार आहे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचा वापर केव्हा, कुठे आणि कशा पद्धतीने करायचा हे आपण डिटेल मध्ये समजून घेणार आहोत. आणि आपली सेकंड स्टेज ही असणार आहे की आपण या 4 प्रकारची वाक्य कशा पद्धतीने तयार करायची, ही वाक्य कशा पद्धतीने बोलायची हे शिकणार आहोत. डिअर फ्रेंड्स, हा लेसन इंग्लिश ग्रामर व स्पोकन इंग्लिश या दोन्ही दृष्टीने एक कंप्लीट पॅकेज आहे. त्यामुळे सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. सो फ्रेंड्स, विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. डिअर फ्रेंड्स, आता समजून घेऊया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. याला मराठीमध्ये आपण म्हणतो चालू पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचा वापर मुख्यतः दोनच गोष्टीसाठी केला जातो. फर्स्ट वन अनफिनिश्ड ॲक्शन्स आणि सेकंड फिनिश्ड ॲक्शन्स साठी. आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. अनफिनिश्ड ॲक्शन्स आपण सुरुवातीला पाहूया. एक्झाम्पल पहा म्हणजे चांगलं समजेल. आय एम वेटिंग फॉर दी बस. याचा मराठीत काय अर्थ होतो? मी बसची वाट पाहत आहे. हा कोणता टेन्स आहे? मी सध्या बसची वाट पाहत आहे म्हणजे क्रिया चालू आहे. बसची वाट पाहण्याची क्रिया सध्या चालू आहे म्हणजेच ही कंटिन्युअस ॲक्शन आहे, म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आता पुढील एक एक्झाम्पल पहा. आय हॅव बीन वेटिंग फॉर दी बस फॉर 2 hours. याचा मराठीत काय अर्थ होतो? मी 2 तासांपासून बसची वाट पाहत आहे. डिअर फ्रेंड, बसची वाट पाहण्याची सुरुवात केव्हा झालेली आहे? 2 तासांपूर्वी. राईट. बसची वाट पाहणे संपलेले आहे का? नाही. बसची वाट अजूनही पाहत आहोत म्हणजे भूतकाळात सुरू झालेली क्रिया अजूनही चालूच आहे. यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो अनफिनिश्ड ॲक्शन्स, म्हणजे अपूर्ण क्रिया जी की कंप्लीट झालेली नाही. अशा पद्धतीने भूतकाळात सुरू झालेली क्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही हे बोलण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. आणखी काही अनफिनिश्ड ॲक्शनचे एक्झाम्पल पाहूया म्हणजे अजून चांगलं समजेल. We have been studying since 10 o'clock in the morning. म्हणजे काय? आम्ही सकाळच्या 10 वाजल्यापासून अभ्यास करत आहोत. अभ्यास करण्याची सुरुवात केव्हा केलेली आहे? सकाळी 10 वाजता. अभ्यास करणे आता थांबलेले आहे का? नाही. अजूनही अभ्यास करणे चालूच आहे. म्हणजे भूतकाळात सुरू झालेली क्रिया अजूनही चालूच आहे. म्हणजेच अनफिनिश्ड ॲक्शन आहे. म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणखी पुढील काही एक्झाम्पल्स पहा. He has been waiting for you since morning. म्हणजे काय? तो तुझी सकाळपासून वाट पाहत आहे. The baby has been crying for 10 minutes. म्हणजे काय? बाळ 10 मिनिटापासून रडत आहे. I have been watching TV since 2 o'clock. मी 2 वाजल्यापासून टीव्ही पाहत आहे. डिअर फ्रेंड्स, अशा पद्धतीने अनफिनिश्ड ॲक्शन्स ज्या की भूतकाळात सुरू झाल्या होत्या आणि अद्यापही संपलेल्या नाहीत, चालूच आहेत, अशा ॲक्शन्स विषयी बोलण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. आता आपण पाहूया फिनिश्ड ॲक्शन्स विषयी बोलण्यासाठी कशा पद्धतीने प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. एक्झाम्पल पहा. समजा संध्याकाळची वेळ झालेली आहे, तुमचा मित्र तुम्हाला भेटलेला आहे, तर त्यावेळेस तुमचा मित्र तुम्हाला म्हणतो की तू खूप थकलेला दिसत आहेस. जर त्यावेळेस तुम्ही असा रिप्लाय दिला, आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग सो आय एम टायर्ड. मराठीत काय अर्थ झाला याचा? मी सकाळपासून काम करत असल्यामुळे थकलो आहे. नेमकीच घडून गेलेली कृती कोणती आहे या ठिकाणी? की मी सकाळपासून आतापर्यंत काम केलेलं आहे. त्याचा परिणाम काय झालाय? मी आता थकलो आहे. म्हणजेच भूतकाळात घडून गेलेली कृतीचा परिणाम जर आता वर्तमानामध्ये दिसत असेल तर हे बोलण्यासाठी अशा पद्धतीने प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. आणखी एक एक्झाम्पल पहा. द रोड इज वेट बिकॉज इट हॅज बीन रेनिंग. मराठीत काय अर्थ होतो याचा? रस्ता ओला आहे कारण पाऊस पडत आहे. सध्याचा परिणाम काय दिसतोय? रस्ता ओला आहे. कशामुळे? नेमकीच घडून गेलेली घटना कोणती आहे? की पाऊस पडत आहे. अशा पद्धतीने ज्या रिसेंटली फिनिश्ड ॲक्शन्स आहे त्यांचा परिणाम जर आपल्याला सध्या वर्तमानात दिसत असेल तर त्याविषयी बोलण्यासाठी देखील प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. डिअर फ्रेंड्स, आता आपण पाहूया की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर या 4 प्रकारच्या वाक्यामध्ये कशा पद्धतीने करायचा. सुरुवातीला आपण पाहूया पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो होकारार्थी वाक्य. एक एक्झाम्पल पहा.
आय हॅव बीन वर्किंग हिअर फॉर 3 hours. म्हणजेच काय, मी येथे 3 तासांपासून काम करत आहे. याचे आपण स्ट्रक्चर समजून घेऊया. सुरुवातीला आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, सब्जेक्ट. कोणता या ठिकाणी, आय. त्यानंतर वापरायचे आपल्याला हॅव किंवा हॅज. आपण मागील लेसन मध्ये पण पाहिलं होतं हॅव आणि हॅजचा वापर सब्जेक्ट नुसार कसा करायचा. तरी पण इथे समजून घ्या, सब्जेक्ट जर आय, वी, यू, दे हे जर असतील तर त्यांच्यासोबत आपल्याला हॅवचा वापर करायचा आहे. जर सब्जेक्ट प्लुरल असेल जसे की स्टुडंट्स, तरी सुद्धा आपल्याला हॅवचाच वापर करायचा आहे. सब्जेक्ट जर आपला 2 नावं जोडून येत असेल जसे की राम अँड श्याम, तर त्यानंतर देखील आपल्याला हॅवचाच वापर करायचा आहे. डिअर फ्रेंड, सब्जेक्ट जर ही, सी, इट एखाद्या व्यक्तीचं नाव जसे की वरद असेल तर आपल्याला हॅजचा वापर करायचा आहे. सब्जेक्ट जर थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन असेल जसे की द कार, याच्यासोबत आपल्याला हॅजचा वापर करायचा आहे. या ठिकाणी हे नाउन जर प्लुरल असतं जसे की कार्स, तर त्यावेळेस आपल्याला हॅवचा वापर करावा लागला असता. कारण प्लुरल सब्जेक्ट असेल तर आपण हॅवचा वापर करतो, सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर हॅजचा वापर करतो. डिअर फ्रेंड्स, यानंतर आपल्याला सेंटेन्स मध्ये वापर करायचा आहे बीन. त्यानंतर वापरायचा आहे व्ही फोर. व्ही फोर म्हणजे तुम्हाला माहितच आहे, व्हर्बला ज्यावेळेस आयएनजीचा प्रत्यय लागतो त्यावेळेस ते बनते व्ही फोर. त्यानंतर सेंटेन्स मध्ये जर असेल तर ऑब्जेक्ट. त्यानंतर वापरायचे आपल्याला फॉर किंवा सिन्सचा वापर करायचा आहे. फॉर केव्हा वापरायचं, सिन्स केव्हा वापरायचं हे आपण समजून घेऊया. त्यामुळे तुमची फॉर किंवा सिन्स मध्ये वापरताना चूक होणार नाही. फॉरचा वापर केव्हा केला जातो बघूया. एखादी कृती किती कालावधीपासून आपण करत आहोत हे सांगण्यासाठी फॉरचा वापर केला जातो. एक्झाम्पल्स पहा. फॉर मोमेंट्स, काही क्षणांपासून. फॉर अ व्हाईल, थोड्या वेळेपासून. फॉर 4 hours, 4 तासांपासून. फॉर 2 days, 2 दिवसांपासून. फॉर 2 weeks, 2 आठवड्यांपासून. फॉर 3 months, 3 महिन्यांपासून. फॉर 6 years, 6 वर्षांपासून. फॉर 2 decades, म्हणजे 2 दशकापासून. 2 दशक म्हणजे 20 वर्ष. फॉर 3 centuries, 300 वर्षापासून किंवा 3 शतकांपासून. फॉर अ लॉंग टाइम म्हणजे बऱ्याच दिवसांपासून. डिअर फ्रेंड्स, अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला एकूण कालावधी सांगायचा असतो तर त्यावेळेस असे नंबर्स येतात. 4 hours, 2 days, 3 months असे नंबर्स येत असतात काउंटिंग मध्ये. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस नंबर्स येतात आणि एकूण कालावधी आपल्याला ज्यावेळेस सांगायचा असतो त्यावेळेस तुम्हाला फॉरचा वापर करायचा आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की फॉरचा वापर कशा कशा सोबत करायचा आहे. आता आपण पाहूया सिन्सचा वापर. एखादी कृती केव्हा सुरू झाली, ती कृती सुरू होण्याची वेळ काय होती हे बोलण्यासाठी आपण सिन्सचा वापर करतो. एक्झाम्पल्स पहा. सिन्स फ्रायडे म्हणजे शुक्रवार पासून. सिन्स एप्रिल, एप्रिल पासून. सिन्स 2016, 2016 पासून. सिन्स मॉर्निंग, सकाळपासून. सिन्स आफ्टरनून, दुपारपासून. सिन्स इव्हनिंग, संध्याकाळपासून. सिन्स नाईट, रात्रीपासून. सिन्स 10 o'clock, 10 वाजल्यापासून. या ठिकाणी तुम्ही AM PM चा देखील वापर करू शकाल. सिन्स एस्टरडे, कालपासून. सिन्स लास्ट वीक, मागील आठवड्यापासून. सिन्स लास्ट मंथ, मागील महिन्यापासून. एखाद्या फेस्टिवलचं नाव घेऊन देखील बोलू शकाल, जसं की सिन्स दिवाळी, दिवाळीपासून. एखाद्या सीझनचं नाव घेऊन देखील बोलू शकाल, जसं की सिन्स विंटर, हिवाळ्यापासून. डिअर फ्रेंड्स, अशा पद्धतीने एखादी कृती नेमकी केव्हा सुरू झाली हे सांगण्यासाठी, स्पेसिफिक सांगण्यासाठी सिन्सचा वापर केला जातो. दोन्हीचा मराठीमध्ये अर्थ सिन्स आणि फॉरचा पासूनच होतो. फक्त फरक एवढाच आहे, फॉरचा वापर एकूण कालावधीसाठी होतो आणि सिन्सचा वापर नेमकी कृती केव्हापासून सुरू झाली हे सांगण्यासाठी होतो. याचा पण स्क्रीनशॉट सिन्सचा काढून ठेवा. डिअर फ्रेंड्स, आता पॉझिटिव्ह सेंटेन्सेसची काही एक्झाम्पल्स पाहूया, म्हणजे आपली थोडीशी प्रॅक्टिस होईल. इट हॅज बीन रेनिंग सिन्स लास्ट नाईट. मराठीत काय अर्थ होतो याचा? काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. याचे स्ट्रक्चर लक्षात आहे ना तुमच्या? सुरुवातीला काय वापरलं या ठिकाणी आपण? सब्जेक्ट. रेनसाठी नेहमी सब्जेक्ट इट वापरला जातो. त्यानंतर इट आहे म्हणून हॅजचा वापर होतो. त्यानंतर वापरायचं बीन. त्यानंतर व्ही फोर. काय व्ही फोर या ठिकाणी? रेनिंग. त्यानंतर वापरायचं आहे ऑब्जेक्ट वाक्यामध्ये असेल तर. त्यानंतर वापरायचे फॉर किंवा सिन्स. लास्ट नाईट आहे, पॉइंट ऑफ द टाइम आहे, म्हणून आपण या ठिकाणी सिन्सचा वापर केलेला आहे. आणखी काही एक्झाम्पल्स पहा.
दे हॅव बीन टॉकिंग फॉर एन आवर. मराठीत काय अर्थ होतो याचा? ते 1 तासापासून बोलत आहेत. शी हॅज बीन वर्किंग ॲट दॅट कंपनी फॉर 4 years. ती त्या कंपनीत 4 वर्षांपासून काम करत आहे. या ठिकाणी एकूण कालावधी सांगितलेला आहे 4 years, म्हणून आपण फॉरचा वापर केलेला आहे. वरद हॅज बीन फीलिंग बेटर फॉर 2 days. वरदला मागील 2 दिवसापासून बरे वाटत आहे. एकूण कालावधीचा आहे 2 days, म्हणून फॉरचा वापर. वी हॅव बीन स्टँडिंग हिअर सिन्स 3 o'clock. आम्ही 3 वाजल्यापासून येथे उभे आहोत. आता हा स्पेसिफिक टाइम झाला की नेमकी केव्हा सुरू झाली होती क्रियेची सुरुवात. 3 वाजता झाली होती, म्हणून सिन्स. ही हॅज बीन स्टार्विंग सिन्स मॉर्निंग. तो सकाळपासून उपाशी आहे. स्पेसिफिक टाइम आहे. दिवसाचा जर पार्ट असेल मॉर्निंग, नून, इव्हनिंग, तर त्यावेळेस पण आपल्याला सिन्सचा वापर करायचा आहे. डिअर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही पॉझिटिव्ह सेंटेन्सेस सहजपणे तयार करू शकाल, बोलू शकाल. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारात्मक वाक्य कशा पद्धतीने तयार करायचे ते शिकूयात. त्यासाठी सुरुवातीला एक पॉझिटिव्ह सेंटेन्स पहा. शी हॅज बीन स्टडिंग हार्ड फॉर 2 weeks. मराठीमध्ये काय अर्थ होतो याचा? ती 2 आठवड्यांपासून चांगला अभ्यास करत आहे. याचं निगेटिव्ह काय होईल? शी हॅज नॉट बीन स्टडिंग हार्ड फॉर 2 weeks. ती 2 आठवड्यापासून चांगला अभ्यास करत नाहीये. एखादी क्रिया मागील काळापासून घडत नाहीये हे सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करून निगेटिव्ह सेंटेन्स बोलले जाते. याचे स्ट्रक्चर लक्षात घ्या. निगेटिव्ह सेंटेन्सचे पॉझिटिव्ह सेंटेन्स प्रमाणेच आहे, फक्त या ठिकाणी आपल्याला हॅव किंवा हॅज आणि बीनच्या मध्ये नॉटचा वापर करायचा आहे. जसे की आपण या ठिकाणी हॅज आणि बीनच्या मध्ये नॉटचा वापर केलेला आहे. स्ट्रक्चर लक्षात घ्या. सुरुवातीला आपल्याला वापरायचा आहे सब्जेक्ट. या ठिकाणी सब्जेक्ट आहे सी. त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट नुसार वापरायचं आहे हॅव किंवा हॅज. या ठिकाणी सब्जेक्ट सी आहे, म्हणून आपण वापरलेला आहे हॅज. निगेटिव्ह करण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे नॉट. हॅव आणि हॅज नंतर नॉटचा वापर करायचा आहे. त्यानंतर वापरायचं आहे बीन. त्यानंतर V4. या ठिकाणी V4 आहे स्टडिंग. त्यानंतर सेंटेन्स मध्ये असेल तर ऑब्जेक्ट वापरायचा आहे. त्यानंतर फॉर किंवा सिन्सचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्स सहजपणे फ्रेम करू शकाल. निगेटिव्ह सेंटेन्सची काही एक्झाम्पल्स पहा, म्हणजे तुमची अजून प्रॅक्टिस होईल. ही हॅज नॉट बीन वर्किंग सिन्स February 4. म्हणजे काय? तो 4 फेब्रुवारी पासून कामावर नाहीये. इट हॅजंट बीन रेनिंग वेल फॉर अ लॉंग टाइम. म्हणजे काय? बऱ्याच दिवसापासून चांगला पाऊस पडत नाहीये. या ठिकाणी आपण काय केलंय? हॅज आणि नॉटचे कॉन्ट्रॅक्शन वापरलेलं आहे हॅजंट. अशा पद्धतीने तुम्ही कॉन्ट्रॅक्शन तयार करून देखील बोलू शकाल. पुढील एक्झाम्पल पहा. यू हॅवंट बीन स्टडिंग वेल सिन्स लास्ट मंथ. म्हणजे काय? तू मागील महिन्यापासून चांगला अभ्यास करत नाहीये. या ठिकाणी देखील आपण हॅव आणि नॉटचे कॉन्ट्रॅक्शन वापरलेले आहे हॅवंट. डिअर फ्रेंड्स, तुम्ही अशा पद्धतीने प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स तयार करून बोलू शकाल. डिअर फ्रेंड्स, आता आपण पाहूया इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थी वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कशा पद्धतीने फ्रेम करायची. डिअर फ्रेंड्स, आपण सुरुवातीला पाहूया व्हर्बल क्वेश्चन्स, म्हणजे ज्यांची उत्तरं येस किंवा नो मध्ये येतात त्यांना म्हणतात व्हर्बल क्वेश्चन्स. एक पॉझिटिव्ह सेंटेन्स पहा. ही हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. आता आपण याला इंट्रोगेटिव्ह बनवूया. बघा, हॅज ही बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. काय केलं या ठिकाणी? आपण फक्त हेल्पिंग व्हर्ब जे आहे ते सुरुवातीला वापरलं हॅज, त्यानंतर सब्जेक्ट वापरला ही, त्यानंतर सेंटेन्सचा उर्वरित भाग जो आहे बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग तो जशाला तसा उचलला आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला. झाला तुमचा व्हर्बल क्वेश्चन तयार. अशा पद्धतीने तुम्ही सहजपणे व्हर्बल क्वेश्चन तयार करू शकता. तरी पण याचे स्ट्रक्चर लक्षात घ्या. सुरुवातीला तुम्हाला वापरायचे हेल्पिंग व्हर्ब हॅव किंवा हॅज सब्जेक्ट नुसार. त्यानंतर वापरायचं आहे सब्जेक्ट. या ठिकाणी वापरलेला आहे आपण सब्जेक्ट ही. त्यानंतर वापरायचं आहे बीन. त्यानंतर V4. त्यानंतर वापरायचं आहे ऑब्जेक्ट. त्यानंतर सिन्स किंवा फॉरचा वापर करायचा आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. डिअर फ्रेंड्स, व्हर्बल क्वेश्चनची काही एक्झाम्पल्स पाहूया, म्हणजे आपली प्रॅक्टिस चांगली होईल. हॅज सी बीन वेटिंग फॉर मी फॉर एन आवर. म्हणजे काय? ती माझी 1 तासापासून वाट पाहत आहे का? हॅज इट बीन रेनिंग सिन्स लास्ट नाईट. रात्रीपासून पाऊस पडत आहे का? हॅज ही बीन वॉचिंग टीव्ही फॉर 2 hours. तो 2 तासापासून टीव्ही पाहत आहे का? हॅव दे बीन ट्रॅव्हलिंग सिन्स येस्टरडे. ते कालपासून प्रवास करत आहेत का? अशा पद्धतीने आपण व्हर्बल क्वेश्चन्स तयार करून बोलू शकू. डिअर फ्रेंड्स, पण आपल्याला जर स्पेसिफिक क्वेश्चन करायचा आहे, काही विशेष माहिती विचारायची आहे,
तर त्यावेळेस आपल्याला WH वर्ड्स वापरून क्वेश्चन करावे लागतात. ते पण आता आपण बनवायचे शिकूयात. त्यासाठी एक सुरुवातीला व्हर्बल क्वेश्चन पहा. हॅज शी बीन वेटिंग फॉर मी फॉर एन आवर? म्हणजे काय? ती माझी 1 तासापासून वाट पाहत आहे का? आता आपण WH वर्ड वापरून याला क्वेश्चन बनवूया. व्हाय हॅज शी बीन वेटिंग फॉर मी फॉर एन आवर? ती माझी 1 तासापासून का वाट पाहत आहे? स्पेसिफिक क्वेश्चन केला की कारण विचारलं आपण या ठिकाणी. या ठिकाणी काय बदल केला आपण? फक्त इंट्रोगेटिव्ह जे सेंटेन्स होतं हॅज शी बीन वेटिंग फॉर मी फॉर एन आवर याच्या अगोदर आपण फक्त व्हायचा वापर केला. अशा पद्धतीने तुम्ही WH वर्डचा वापर सुरुवातीला करून WH क्वेश्चन सहजपणे फ्रेम करू शकाल. आता याचे काही एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे आपली चांगली प्रॅक्टिस होईल. हाऊ लॉंग हॅज इट बीन रेनिंग? केव्हापासून पाऊस पडत आहे? व्हॉट हॅव दे बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग? ते सकाळपासून काय काम करत आहेत? व्हाय हॅज ही बीन सेव्हिंग मनी फॉर 2 years? तो 2 वर्षापासून का पैसे वाचवित आहे? व्हेअर हॅज ही बीन लिव्हिंग सिन्स 2017? तो 2017 पासून कुठे राहत आहे? अशा पद्धतीने आपण WH वर्ड्स वापरून क्वेश्चन बनवू शकतो. डिअर फ्रेंड्स, आता बघूया निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी प्रश्न कशा पद्धतीने तयार करायचे ते आता आपण शिकूयात. त्यासाठी एक व्हर्बल क्वेश्चन पहा. हॅज ही बीन लिव्हिंग हिअर सिन्स 2017? तो येथे 2017 पासून राहत आहे का? याला आपण निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह कसं बनवणार बघा. हॅज ही नॉट बीन लिव्हिंग हिअर सिन्स 2017? या ठिकाणी काय केलेलं आहे आपण? फक्त ही आणि बीनच्या मध्ये नॉटचा वापर केलेला आहे. झाले निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार. अशा पद्धतीने तुम्ही सहजपणे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकाल. चला आता याची पण काही एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे चांगली प्रॅक्टिस होईल. हॅव वी नॉट बीन स्टडिंग सिन्स 1 o'clock? आम्ही 1 वाजल्यापासून अभ्यास करत नाहीये का? हॅव यू नॉट बीन इटिंग फॉर एन आवर? तो 1 तासापासून खात नाहीये का? हॅज शी नॉट बीन वर्किंग हिअर फॉर 2 weeks? ती 2 आठवड्यापासून येथे काम करत नाहीये का? हॅज इट नॉट बीन रेनिंग फॉर 2 hours? 2 तासापासून तेथे पाऊस पडत नाहीये का? डिअर फ्रेंड्स, आय होप ग्रामर आणि स्पोकन इंग्लिश या दोन्ही दृष्टीने तुम्हाला हा लेसन उपयुक्त वाटला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. अद्याप आमचे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.